माध्यम नसताना उष्णता संक्रमित होते, की याच्या मधोमध कोणतंही माध्यम नाहीये, म्हणजेच काय आहे, सूर्य आणि पृथ्वी याच्या मधोमध कोणत्याही प्रकारचं माध्यम नाहीये. अशा प्रकारे माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात, म्हणजे रेडिएशन्स म्हणतात. काय म्हणतात? प्रारण असे म्हणतात, की कोणतेही माध्यम नसताना देखील ते आपल्यापर्यंत उष्णता पोहोचली जाते. अशा प्रकारे माध्यम नसताना होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमण, मग अशा प्रकारे होण्याच्या संक्रमणास काय म्हटलं जात आहे? प्रारण म्हटलंय. म्हणजेच काय आहे, त्याला म्हणणार आपण रेडिएशन असे म्हणणार आहेत. अशा प्रकारे हे रेडिएशन तुम्हाला कळालं की कशा प्रकारे रेडिएशन आपल्यापर्यंत हे पोहोचवलं जात आहे. बघा, आता आपण दिले उष्णतेचे प्रारण होत असताना, म्हणजे जेव्हा उष्णता आपल्यापर्यंत पोहोचत असते तेव्हा ही प्रारणे जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात, म्हणजे ज्या सूर्यापासून जी मिळणारी जी उष्णता आहे ती उष्णता एखाद्या जेव्हा वस्तूवर पडते, त्यांनी सांगितलंय बघा की जी उष्णतेचे प्रसरण होत असताना ही प्रारणे जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा काही भाग वस्तूकडून शोषून घेतला जातो, की उष्णतेचा काही भाग हा वस्तूकडून शोषून म्हणजे ऑब्झर्व घेतला जातो. ही उष्णता आहे, हा सूर्य, आणि हे जे सूर्यकिरण आहे समजा एखाद्या वस्तूकडे पडले आहेत, म्हणजे त्याचा अर्थ काय होत आहे, उष्णतेचा जो हा काही भाग, म्हणजे इतकी सरळ उष्णता गेली, म्हणजे हा उष्णतेचा जो काही भाग आहे त्या वस्तूकडून शोषला जातो, म्हणजे तिथे उष्णता ही पोहोचवली जाते. शोषणे म्हणजेच काय आहे, ऑब्झर्व घेणे आहे, की तिथून तो शोषला जातो. जसं बघा, पाणी आहे ते गादीवर पडलं किंवा कापसावर पडलं, मग कापूस काय करतो, पाणी शोषून घेतो आणि आपल्याला ते खाली पडू देत नाही, म्हणजे तो आपल्या अंतर्गत तो पाणीच ऑब्झर्व करत असतो, म्हणजे शोषून घेण्याचं काम करतो. त्याचप्रमाणे उष्णतेपासून मिळालेलं, म्हणजे एखाद्या प्रारण होत असताना, म्हणजे उष्णता मिळत असताना जेव्हा एखाद्या वस्तूवर जेव्हा ती प्रारण पडतात त्यावेळेस उष्णतेचा काही भाग ही वस्तू काय करते, वस्तूकडून शोषला जातो. अशा प्रकारे बघा, चित्रात तुम्ही पाहू शकता, आणि तो जो वस्तू आहे त्या वस्तूकडून तो भाग शोषित केला जातो. बघा, अशा प्रकारे ही किरणे प्रखर पडलेली आहे, त्याच्या प्रखर उन्हातून जो पार्ट आहे त्या पार्टकडून, त्या भागाकडून तो भाग काही प्रमाणात उष्णतेचे वहन करत आहे. बघा, अशा प्रकारे बघा इथे चित्र, तरी काही परावर्तित होत आहेत आणि तरी त्याचं काय होत आहे, परावर्तन होत आहे. एखाद्या उष्णतेचे प्रारण शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर तसेच अंगभूत म्हणजे इंट्रिन्सिक गुणधर्मावर अवलंबून असते. जर एखाद्याची उष्णतेची प्रारणे जर शोधून घ्यायची असेल, शोषून घेण्यासाठी त्याची क्षमता ही त्याच्या रंगावर आहे, की कोणत्या प्रकारचा जो रंग आहे हा अंगभूत मर्यादित आहे, हा गुणधर्मावर देखील अवलंबून आहे. बघा, आणि पुन्हा ती किरणे ती घेतली आहे, ती किरणे पुन्हा परावर्तित देखील होण्याचं काम इथे दिसत आहे. अशा प्रकारे जी किरणे पडत आहेत त्या वस्तून पुन्हा ती परावर्तित होत आहे. म्हणूनच उन्हाळ्यात पांढरे तर हिवाळ्यात गडद काळ्या रंगाचे हे कपडे वापरले जातात, आणि हीच त्याची जी कारण आहेत की जो प्रकाश परावर्तित होत आहे, आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये आणि पांढरे तर हिवाळ्यामध्ये गडद काळ्या रंगाचे देखील कपडे वापरले जातात. मग उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे काय वापरले जातात, की उष्णता शोषून घेण्याचं जे काम करतं ते सफेद कपडा करतो. त्याचप्रमाणे काळा आणि जो गडद कपडा आहे तो कधी वापरला जातो, तो थंडीमध्ये वापरला जातो, जेणेकरून त्यावेळेस गरम नसतं, उष्णता नसते, आणि उष्णता जेव्हा नसते तेव्हा काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे तेव्हा वापरणं हे सोयीस्कर असतं. म्हणजे हा जो दिसत आहे तो उन्हाळा आहे आणि हा जो दिसत आहे तो हिवाळा आहे. त्या दोन्ही ऋतूमध्ये आपले कपडे वेगवेगळे असतात. आता यांनी सांगितले उष्णतेचे सुहाग व दुर्भाग, म्हणजेच गुड अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट. उष्णतेचे सुहाग आणि दुर्भाग कोणते आहेत बघा, पाहणार आहोत. काही पदार्थ उष्णतेचे सुहाग आहेत तर काही दुर्वाहक आहेत. बघा, काही पदार्थ सुहाग आहे, म्हणजे सुहाग आणि दुर्वाहक याच्यात आपल्याला फरक पाहणार आहोत उष्णतेच्या पदार्थामधला. बघा, सुवाहक आणि दुर्वाहक म्हणजे काही पदार्थ उष्णता वाहून नेण्याचं काम करतात त्याला सुहाग म्हणतात, आणि जे काही पदार्थ उष्णता वाहून नेत नाहीत त्याला दुर्वाहक म्हणतात. मग त्याच्यामध्ये देखील फरक आहे. म्हणजे धातू आहे तर धातू एकमेकांमध्ये काय केला जातो, जेव्हा एकमेकांमध्ये येतो, किंवा आपण स्टील म्हणा, तांबे म्हणा, पितळ म्हणा, लोखंड म्हणा, हे जे धातू आहेत, मग हे काय करतात, सुहाग म्हणजे धातू प्रसरण पावतात, म्हणजे सुहागावरचं प्रसरण पावण्याचे जे काम करतात त्याला सुहाग म्हणतात. परंतु त्याच्यामध्ये जे आपण पाहू शकतो लाकूड आहे, लाकूड हे प्रसरण पावत नाही, किंवा लाकडामध्ये उष्णता ही वहन होत नाही, म्हणजे ते कसं आहे, दुर्वाहक आहे. आता इथे त्यांनी बघा एक तांब्याची कढई दिली आहे. तांब्याच्या पट्टीतून किंवा भांड्यातून उष्णता सहजपणे वाहून नेली जाते. बघा, जसं मी आत्ताच सांगितलं की जे तांब्याचे आहे, की तांबं, लोखंड, शिसं, त्याप्रमाणे जे स्टील आहे, आयर्न आहे, पित्तळ आहे, तांबं आहे, हे सर्व पट्टीतून भांड्यात काय होऊ शकते, उष्णता सहजपणे वाहून नेली जाते. की जर तुम्ही या भांड्यांना गरम करा आणि त्या भांड्यावरती अजून एक चमचा ठेवा,
तांब्याचा म्हणा, पितळाचा म्हणा, तर त्या भांड्याबरोबर तो चमचा आहे तो देखील गरम होणार आहे. परंतु हा जर तांब्याच्या भांड्यामध्ये जर तुम्ही एखादा लाकडाचा चमचा ठेवा तर तो गरम होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे त्याचप्रमाणे जो प्लास्टिक आहे ते बघा, प्लास्टिकची ज्या तांब्याच्या भांड्यांना अशी प्लास्टिकची मूठ दिलेली असते की जेणेकरून भांडं कितीही गरम झालं तरी आपण त्या प्लास्टिकच्या माध्यमातून ते सहज उचलून खाली ठेवतो. का ठेवतो? कारण ते उष्णतेचं कसं आहे, दुर्वाहक आहे. लाकडामधून किंवा प्लास्टिकमधून उष्णतेचं वहन हे होत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय तांब्याच्या पट्टीतून किंवा भांड्यातून उष्णता सहजपणे वाहून नेली जाते, परंतु प्लास्टिक, लाकूड यामधून उष्णतेचे वहन सहज होत नाही. आत्ताच हे मी मुलांना बघा तुम्हाला क्लिअर केलेलं होतं की तांब्याच्या पट्टीतून किंवा इतर कोणत्याही धातूमधून उष्णतेचे वहन सहज होते, परंतु प्लास्टिक आणि लाकूड यामधून उष्णतेचे वहन हे सहजपणे होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला जर वहन करायचं असेल तर धातूचाच वापर करणं हे गरजेचं आहे. बघा अशा प्रकारे ते प्लास्टिक आणि लाकूड याच्यामधून काय होते, वहन सहज होत नाही आहे. ही 2 उदाहरणे बघा तुम्हाला दिलेली आहे. गरम चहा काचेच्या ग्लासात किंवा मातीच्या कपात घेतला तर तो सहजपणे हातात धरू शकतो. आता त्यांनी एक उदाहरण दिले आहे की हा काचेचा ग्लास आहे, या काचेच्या ग्लासमध्ये जर आपण गरम चहा टाकला तर दोन्ही पदार्थ कसे होणार आहेत, जर काच थंड आहे, तो ग्लास थंड आहे आणि त्या थंड ग्लासात जर आपण चहा ओततोय म्हणजेच ऑटोमॅटिकली तो ग्लास कसा होणार आहे, गरम होणार आहे. त्याचप्रमाणे ही कपबशी देखील थंड आहे, याच्यामध्ये देखील चहा टाकलाय तरी मग कप कसा होणार आहे, गरम होणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होणार आहे की गरम चहा काचेच्या ग्लासात किंवा मातीचा कप जरी घेतला, त्याच्यात जरी घेतला तर तो आपण सहजपणे हातात धरू शकतो. म्हणजे त्याचा जो जाडसरपणा आहे त्या कपाचा म्हणा किंवा त्या ग्लासचा म्हणा, तो कसा आहे, थिकनेसपणा आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय करू शकतो, सहज हँडल करू शकतो. सहज तो गरम चहा आपण हातामध्ये कॅरी करू शकतो किंवा तो आपण हँडल करू शकतो. तर अशा प्रकारे त्यांनी उष्णतेचे उदाहरण दिले आहे. उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण म्हणजे एक्सपेन्सिव्ह व आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन्स असे म्हटले जात आहे. मग कशा प्रकारे स्थायू पदार्थाचे प्रसरण होत आहे हे देखील बघा आपण पाहणार आहोत. उष्णतेमुळे स्थायूचे प्रसरण होते. जे उष्णता दिल्यामुळे स्थायू पदार्थाचं साहजिकच प्रसरण होणार आहे. मग प्रयोगाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे प्रयोग होत आहे. बघा आता इथे तुम्हाला प्रयोगाचे जे साहित्य आहे काय काय घेतलं आहे, धातूचा कडा घेतला आहे, धातूचा गोळा घेतला आहे आणि बर्नर घेतला आहे. धातूचा म्हणजेच एक प्रकारे आपण समजून लोखंडाचा घेतला आहे. लोखंडाचा जो कडा आहे, कडा म्हणजे असं बोलू शकतो की जो हातात घालण्याचा जो कडा तो आहे, जी लोखंडाची एक गोल चकती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे लोखंडाचा एक बॉल घेतला आहे आणि बर्नर घेतला आहे. या तिन्ही गोष्टी इथे घेतलेल्या आहेत. आता आपल्याला कृती करायची आहे. एका धातूचे कडे व एका धातूचा गोळा अशा प्रकारे घ्या की गोळा कड्यात जमते आरपार जाईल. की अशा प्रकारे आपल्याला जो कडा घ्यायचा की ज्याच्यातून हा जो लोखंडाचा गोळा आहे आरपार किंवा व्यवस्थित जाऊ शकतो. याचं प्रमाण आहे ते गोळ्याचं प्रमाण छोटं असलं पाहिजे आणि जो कडा आहे ती मोठी असली पाहिजे. व अशा प्रकारे धातूचा कडा एका धातूचा गोळा अशा प्रकारे घ्या की गोळा कड्यातून जेमतेम आरपार जाऊ शकतो. अशा प्रकारे बघा हा कडा इथे घेतलेला आहे आणि तो आरपार गेलेला आहे. अशा प्रकारे बघा चित्रात तुम्हाला दिसत आहे. गोळा तापवा व तो कड्यातून आत जातो का ते पहा. आता जेव्हा तो थंड असतो तेव्हा तो आरपार आत गेलेला आहे, परंतु गोळा जेव्हा तापवतो आपण त्याला बर्नरच्या माध्यमातून तेव्हा तो काय होणार आहे, आरपार जातो का ते बघायचं आहे. अशा प्रकारे जेव्हा तो काय होत आहे, गोळा प्रसरण होत आहे आणि त्याच्यामुळे तो गोळा जाऊ शकत नाही. तर अशा प्रकारे बघा आपण पाहिलं की गोळा तापवल्यानंतर तो गोळा जो लोखंडाचा गोळा आहे तो काय झाला तर तो प्रसरण पावलेला आहे आणि त्याच्यामुळे तो कड्यातून जाणार आहे का, तर तो कड्यातून जाऊ शकत नाही. बघा आता तो गोळा थंड होऊ द्या व ते कड्यातून आत जातो का ते पहा. बघा आता अशा प्रकारे या प्रयोगातून असे लक्षात येते की तो थंड झाल्यावर त्याच्यातून पागायचा आहे की तो जातो का. उष्णतेमुळे स्थायू प्रसरण पावतात, तो उष्णता काढून घेतल्यास आकुंचन पावतात. मात्र निरनिराळ्या स्थायूचे प्रसरण पावण्याचे प्रमाण हे निरनिराळे असते. बघा अशा प्रकारे त्यांनी ते माहिती आपल्याला दिली आहे की उष्णतेमुळे जे स्थायू प्रसरण पावतात, जो स्थायू पदार्थ आहे तो काय होत आहे, प्रसरण पावतो व उष्णता जर आपण काढून घेतल्यानंतर ते पुन्हा तो नॉर्मल स्थितीमध्ये ज्या सिच्युएशनमध्ये आहे तो येतो. आता निरनिराळ्या स्थायूचे प्रसरण हे पावण्याचे प्रमाण हे निरनिराळे असते की वेगवेगळे ते प्रसरण असते की त्याचे स्थायूचे जे प्रसरण आहे ते पावण्याचे निरनिराळे ठिकाणी असते. बघा मात्र निरनिराळ्या स्थायूचे प्रसरण पावण्याचे जे प्रमाण आहे ते निरनिराळे असते. हे आपण काय पाहिलं आहे, त्याचं अनुमान पाहिलेलं आहे. कशा प्रकारे आपण या पाठाच्या माध्यमातून पाहिलं. आता आपण बघा पाहणार आहोत उष्णतेमुळे द्रवपदार्थाचे होणारे प्रसरण व आकर्षण. आता उष्णतेमुळे द्रवपदार्थाचे कशा प्रकारे प्रसरण आकर्षण प्रयोग पाहणार आहोत. बघा एका शंकू पात्रात पाणी घ्या,
काचेची नळी व तापमापी रबरी बुचामध्ये बसून शंकुपात्राला बसवा. आता त्यांनी सांगितलं आहे की एक शंकुपात्र घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे जे शंकुपात्र आहे त्याच्यात पाणी घेतलेलं आहे. एक काचेची नळी व तापमापी व रबरी फुगा बघा घ्यायचा. एक तापमापी घेतली आहे, काचेची नळी आहे व तापमापी रबरी बुचमध्ये ती घालायची आणि बसून शंकुपात्राला ती अशा प्रकारे फीट बसवायची आहे आणि पाण्याला खालून उष्णता देखील दिलेली आहे. मोजपट्टीच्या साहाय्याने काचेच्या नळीतील पाण्याची पातळी मोजा. आता मोजपट्टी घेऊन त्या पाण्याची पातळी आपल्याला मोजायची आहे. तापमानाच्या प्रत्येक 2 डिग्री सेल्सिअस वाढीनंतर पाण्याच्या पातळीत बदल झालेला आपल्याला दिसून येतो की जर त्याचं पाणी वाढतं, तापमान होतं, त्याचं पाणी गरम होतं तर आपल्याला त्याच्या पाण्याच्या पातळीत बदल होताना दिसत आहे. यावरून असे अनुमान आपल्याला काढता येते की द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणामधील अंतर वाढते व त्याचे आकारमान म्हणजेच व्हॉल्यूम देखील वाढत आहे. काय होतं आपल्याला निरीक्षण काय आलं आहे, द्रवाला उष्णता देते म्हणजे त्या पाण्याला उष्णता दिली म्हणजे पाण्यात असलेले जे द्रव आहेत त्याला उष्णता दिली की द्रवाच्या कणामधला देखील अंतर काय होत आहे, कणामधील अंतर वाढत आहे. ते काय होत आहे, स्प्रेड होत आहे व त्याचे आकारमान म्हणजेच काय होत आहे, आकारमान त्याचा शेप आहे तो वाढत आहे. त्याला द्रवाचे प्रसरण होणे म्हणतात. तापमान कमी केल्यास त्याचे आकुंचन होते आणि जर ते तापमान काढून घेतले तर ते पुन्हा आकुंचन होते, ते मूळ स्थितीमध्ये येण्यास सुरुवात होते. उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थाचे प्रसरण व आकुंचन त्याने सांगितलं आहे की उष्णतेमुळे कशा प्रकारे वायू पदार्थाचे प्रसरण व आकुंचन होत आहे. बघा आता ते देखील आपण पाहणार आहोत. बघा इथे प्रयोग केलेला आहे उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थाचे प्रसरण व आकुंचन. एका काचेच्या बाटलीवर फुगा लावा. आता बघा एक काच घेतली आहे आणि त्याच्या काचेच्या बाटलीच्या तोंडाला काय लावलं आहे, फुगा लावला आहे. ही बाटली गरम पाण्यामध्ये धरा आणि ही जे पाणी आहे, एक पाणी घेतलं आहे, त्या पाण्यामध्ये गरम पाण्याला उष्णता दिली आहे, पाणी गरम झालेलं आहे आणि त्याला बघा ती बाटली कुठे ठेवली आहे, त्या टोपामध्ये, त्या भांड्यामध्ये ठेवली आहे. ही बाटली गरम पाण्यामध्ये धरा. काय होत आहे बघा आपल्याला इथे चित्रामधून दिसत आहे. काय होईल, गरम पाण्यामुळे बाटलीच्या आतील हवेस उष्णता मिळेल व हवा प्रसरण पाहून फुगा फुगत राहील की याला पाण्यामुळे उष्णता मिळाल्यामुळे हा जो फुगा आहे तो काय आहे, अशा प्रकारे इथे आपल्याला फुगताना दिसत आहे. तो काय झाला आहे, आपण त्याला न फुगवता देखील पाण्याच्या उष्णतेमुळे तो फुगा काय झालेला आहे, प्रसरण पावला आहे म्हणजेच तो फुगा फुगलेला आहे. अशा प्रकारे एक साधा सोपा प्रयोग इथे त्यांनी दिलेला आहे. गरम पाण्यामुळे कशामुळे तो फुगा फुगला आहे बघा इथे दिलेला आहे. गरम पाण्यामुळे बाटलीच्या आतील हवेस उष्णता मिळाली आहे. गरम पाण्यामुळे जे आतमध्ये जी बाटली आहे त्याच्या बाटलीला काय मिळाली आहे, उष्णता मिळालेली आहे व हवा प्रसरण पाहून, मग याच्यामध्ये हवा गेल्यामुळे हवा प्रसरण पाहून फुगा फुगलेला आहे किंवा फुगा फुगत राहणार आहे. आणि याच्यावेळी जो खूप मोठा जर फुगत राहिला तर जो वेळ प्रसंगी तो फुटू शकतो. उष्णता दिल्यामुळे वायूचे आकारमान वाढले. आता त्याला उष्णता दिली त्याच्यामुळे याच्यामध्ये जे वायू आहे त्याचे आकारमान वाढले व त्याला वायूचे प्रसरण असं देखील म्हणत आहे. अशामुळे तर उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान कमी होते व यालाच वायूचे आकुंचन असे देखील म्हणत आहे. तर बघा अशा प्रकारे जर उष्णता आपण देतोय तर त्या उष्णता वाढल्यामुळे त्याच्या वायूचे आकारमान वाढते आणि जर उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान हे कमी होते, म्हणजे यालाच वायूचे आकुंचन म्हणतात. म्हणजे प्रसरण आणि आकुंचन म्हणजे काय हे आपण आता पाहिलेलं आहे की आकुंचन कधी होते आणि प्रसरण कधी होते हे देखील आपण पाहिलेलं आहे. आता थर्मास फ्लास्क म्हणजे डेव्हिड फ्लास्क म्हणजे काय आहे आपण ते देखील पाहणार आहोत. तर थर्मास फ्लास्क म्हणजे काय आहे बघा, चहा, कॉफी, दूध यासारखे पदार्थ हे दीर्घकाळ गरम राहण्यासाठी की जे पेय पदार्थ आपण जे पितो, समजा ग्लास आहे किंवा आपण कप बशी आहे, ग्लास आहे किंवा जे छोटे बाउल्स आहेत, हे जे चहा, कॉफी, दूध यासारखे जे पदार्थ दीर्घकाळ गरम राहण्यासाठी किंवा सरबतासारखे पदार्थ थंड राहण्यासाठी वापरली जाणारी वस्तू म्हणजेच थर्मास आहे. थर्मास म्हणजेच काय कळालं की एखादी थंड वस्तू असते ते थंड राहण्यासाठी, एखादी गरम वस्तू आहे ती दीर्घ काळापर्यंत टिकून राहण्यासाठी. की बघा जेव्हा ऑफिसमध्ये एखादी जी व्यक्ती असते तिला दुपारी जेव्हा लंचसाठी जेव्हा डबा दिला जातो तो थर्मासच्या डब्यामध्ये दिला जातो, जेणेकरून जे पोळी आहे, जो भात आहे, तो जे आमटी आहे, जो भाजी आहे ती दीर्घकाळ गरम राहते किंवा गरम गरम अन्न मिळत राहते. जे सकाळी बनवलेलं जी भाजी आहे ती ॲटलीस्ट 3 ते 4 तास तरी 2 ते 3 तास तरी ते गरम राहण्याची परिस्थिती असते व त्यामुळे त्याला आपण काय बोलत आहोत, थर्मास असे बोलत आहोत. बघा अशा प्रकारे चहा, कॉफी, दूध यासारखे पदार्थ दीर्घकाळ गरम राहण्यासाठी किंवा सरबतासारखे पदार्थ हे थंड राहण्यासाठी वापरली जाणारी वस्तू म्हणजेच
थर्मस आहे. म्हणजे मी याच्यामध्ये देखील बघा हा जो पदार्थ ठेवला आहे, भात म्हणा, पोळी म्हणा, हा गरम राहण्यासाठी ही वस्तू त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जात आहे. असे अनेक जे पदार्थ आहेत मुलांनो की ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की जे छोटे पाण्याची बॉटल आहे, जी थर्मस असतो, चहा कॉफी आपण घेऊन जातो की एखाद्या पेशंटला बघण्यासाठी आपण चहा कॉफी घेऊन जातो. मग समजा प्रवास दूरचा असेल तर आपण त्याच्यामध्ये घेऊन गेल्यामुळे ते चहा किंवा कॉफी ही गरम राहते आणि त्याच्यामुळे त्याची जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये देखील फरक पडत नाही. मग असे बरेच उत्पादनं जे प्रोडक्ट आहे की जेणेकरून गरम जेवण हे थंड राहण्यासाठी किंवा ते सरबत आहे, त्याचप्रमाणे जे गरम पदार्थ आहे, पोळी चपाती भाजी, हे गरम राहण्यासाठी थर्मासचा वापर केला जातो. आता रचना व कार्य आपण पाहणार आहोत त्याच्या माध्यमातून. रचना व कार्य कोणत्या प्रकारचे आहे बघा. थर्मस फ्लास्क म्हणजे याची रचना कशी आहे बघा, त्यांनी दाखवले. हा दुहेरी भिंत असलेला फ्लास्क असतो. एक दुहेरी भिंत आहे, याच्यामध्ये ही एक भिंत आहे आणि याच्यामध्ये आतली एक जी भिंत आहे, त्याच्यामुळे दुहेरी भिंत असलेला फ्लास्क असतो. यात एकात एक बसवलेल्या काचेच्या सीलबंद केलेल्या नळ्या असतात. आता बघा याच्यामध्ये काचेच्या आत 2 काचेच्या बाटल्या असतात, त्याच्यामध्ये एकात एक बसवलेल्या आहे. म्हणजे इथे त्यांनी दिले बघा एकात, म्हणजे ही एक बाटली तुम्ही इथे पाहू शकता बघा. ही जी बाटली आहे, ही जी एक बाटली आहे ती पाहू शकता आणि ही जी एक बाटली आहे ती पाहू शकता. म्हणजे ही पहिली बाटली आहे आणि ही जी दुसरी बाटली आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की ह्या दुहेरी आहे. दुहेरी म्हणजे किती आहेत? 2 आहेत. ही दुहेरी भिंत असलेले प्लास्टिक असतो आणि याच्यात एकात एक, म्हणजे ही एकात ही एक पहिली आणि ही दुसरी एकात एक बसलेल्या काचेच्या सीलबंद. सीलबंद म्हणजे एक प्रकारे त्याची जी मूठ आहे ती बंद केलेली आहे आणि ते बघा इथे रबरने पॅक केलेली इथे आपल्याला दिसत आहे. तशा प्रकारे एखाद्या बसवलेल्या काचेच्या सीलबंद केलेल्या ह्या नळ्या आहेत. अशा प्रकारे ह्या बघा ह्या नळ्या पाहू शकता. अशा प्रकारे ह्या जे चित्र आहे तुम्ही पाहू शकता की नळे एकापेक्षा एक किंवा एकात एक बसवलेल्या ह्या ज्या नळ्या आहेत त्या कशा केलेल्या आहेत? सीलबंद केलेल्या आहेत. ते फिट्ट आहेत की त्याच्यामध्ये ते ओपन करू शकत नाही. दोन्ही नळाचा पृष्ठभाग चांदीचा मुलमा म्हणजे कोटिंग देऊन चकचकीत केलेले असतात आणि दोन्ही नळाचे जे पृष्ठभाग आहे, जे पृष्ठभाग हे दिसत आहेत, हे चांदीचा मुलमा म्हणजे चांदीचं कव्हर दिलेलं आहे, म्हणजे कोटिंग देऊन ते चकचकीत केलेलं आहे. म्हणजे तो खालचा जो पृष्ठभाग आहे तो कसा आहे? चकचकीत केलेला इथे आपल्याला दिसत आहे बघा. चांदीचा जो मुलामा इथे दिलेला आहे आणि तो पृष्ठभाग कसा केला आहे? चकचकीत केला आहे. दोन्ही नळ्या दरम्यानची हवा काढून घेऊन निर्वांत पोकळी म्हणजे व्हॅक्यूम केलेले असते. आता दोन्ही नळ्या दरम्यानची म्हणजे दोन्ही नळाच्या दरम्यानची जी हवा काढलेली आहे म्हणजे ती कशी झाली आहे? निर्वांत झाली आहे, पोकळी झाली आहे, म्हणजे ते व्हॅक्यूम केलेलं असतं. अशा प्रकारे त्याच्यात जी हवा काढून घेतली आहे व नळाचा बाहेर संरक्षक बरणी म्हणजे प्रोटेक्टिव्ह जार धातू किंवा प्लास्टिक असते आणि अशा प्रकारची ही त्याची जी रचना असते. ही बरणी व आतील प्लास्टिक यांच्यामध्ये स्पंज किंवा रबरचे तुकडे प्लास्टिकच्या संरक्षणासाठी लावलेले असतात. आता बघा हे चित्र नीट समजून घ्यायचं आहे. इथे काय दिलं आहे की कशा प्रकारची रचना आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे. की बघा ही बरणी आतील प्लास्टिक याच्यामधील स्पंज किंवा रबराचे तुकडे व प्लास्टिकच्या संरक्षणासाठी दिलेले आहे. म्हणजे हा जो चांदीचा मुलमा इथे तुम्हाला दिसत आहे. मग आतील बरणीमध्ये इथे काय दिलं आहे? संरक्षक बरणी धातू किंवा प्लास्टिक आहे. इथे काय आहे? संरक्षक म्हणजे इथे काय दिलं आहे बघा, इथे रबराचे तुकडे संरक्षक म्हणून दिले आहे, स्पंज किंवा रबराचे तुकडे दिले आहेत आणि पुन्हा दिला आहे की निर्वात की याची ती जी हवा आहे ती काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे? स्पंज किंवा रबराचे तुकडे टाकलेले आहेत जेणेकरून जे संरक्षणासाठी ते फुटू नये, तुटू नये, ते खराब होऊ नये याच्यासाठी स्पंज किंवा रबराचे तुकडे देखील याच्यामध्ये टाकलेले आहे. त्याला चांदीचा मुलमा दिलेला आहे. त्याच्या आतील भागामध्ये बरणीमध्ये किंवा आतील भागामध्ये प्लास्टिकमध्ये स्पंज किंवा रबराचे तुकडे टाकलेले आहेत त्याच्या संरक्षणासाठी जेणेकरून ते फुटू नये, तुटू नये यासाठी त्याची व्यवस्थित काळजी घेतली आणि निर्वांत पोकळी देखील दिलेली आहे. बघा अशा प्रकारे निर्वांत पोकळी म्हणजे हवा काढून घेतली आहे त्याच्यातल्या आणि स्पंज किंवा रबराच्या तुकड्याच्या टाकलेले आहे. तर अशा प्रकारे ही आकृती आपण समजून घेतली आहे. तर आकृती थर्मास प्लास्टिक बघा याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे चांदीचा मुलामा दिलेला काचेचा पृष्ठभाग, स्प्रिंग, धातू किंवा प्लास्टिकचे भांडे, निर्वांत पोकळी, रबरी आधार, गरम किंवा थंड द्रव, स्पंज. तर अशा प्रकारे ही रचना दिलेली आहे की जर तुम्हाला सांगितलं की थर्मस प्लास्टिकची आकृती काढा तर अशा प्रकारे तुम्हाला आकृती काढून त्याला धातूंना अशा प्रकारे हे नावं देता आली पाहिजे. बघा त्यांनी काय काय दिलेलं आहे
त्या चित्रामध्ये पाहू शकता तुम्ही. चांदीचा मुलामा दिलेला हा काचेचा पृष्ठभाग हा दिसू शकतो. स्प्रिंग इथे दिलेली आहे. धातू किंवा प्लास्टिकचे हे भांडे आहे. अशा प्रकारे धातू प्लास्टिकचे भांडे, त्यामुळे निर्वांत पोकळी याच्यातून हवा काढून घेतलेली आहे. आणि जो रबरी आधार म्हणजे आपण पाहू शकतो रबरीचा आधार दिलेला आहे. स्पंज किंवा रबरचे तुकडे याच्यामध्ये देखील टाकून ते संरक्षक भिंत म्हणून तयार केली आहे, की जेणेकरून आतील भागाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी त्याच्यामध्ये ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तो पुन्हा एकदा वाचून दाखवते. चांदीचा मुलामा दिलेल्या काचेचा पृष्ठभागावर आहे. स्प्रिंग आहे. धातू किंवा प्लास्टिकचे भांडे, निर्वांत पोकळी, रबरी आधार, गरम किंवा थंड द्रव्य देखील या सर्व पदार्थामध्ये दिले आहे. अशा प्रकारचे गरम किंवा थंड द्रव इथे दिलेलं आहे. रबरी आधार आहे. आता थर्मस प्लास्टिकचे कार्य कोणत्या प्रकारचे आहे पाहणार आहोत. जेव्हा एखादा उष्ण पदार्थ प्लास्टिकमध्ये ठेवला जातो, आता उष्ण पदार्थ म्हणजे पाणी ठेवा किंवा चहा म्हणा, तेव्हा आतील नळीच्या चकचकीपणामुळे बाहेर जाणारी उष्णता पुन्हा आत परावर्तित होते, म्हणजे रिफ्लेक्ट होते, म्हणजेच तिचे प्रसरण होत नाही. म्हणजे एक महत्त्वाचा फायदा काय होतो की जर आपण याच्यामध्ये चहा टाकला, कॉफी टाकली, तर आतील नळीच्या चकचकीपणामुळे ती बाहेर जाणारी जी उष्णता आहे ती पुन्हा आत परावर्तित होते, म्हणजे ती उष्णता पुन्हा आतमध्ये जाते, ती रिफ्लेक्ट होते, म्हणजे तिचे प्रारण होत नाही, म्हणजे तिची काय होत नाही, बाहेर पडत नाही. आणि अशा प्रकारे ते आपल्याला त्याचा फरक पडतो. बघा, ही उष्ण पदार्थ आहे, जो गरम पदार्थ आहे तो काय होत आहे, पुन्हा निर्वांत पोकळी जातो. मग निर्वांत पोकळीमुळे उष्णतेचे वहन होऊ शकत नाही व अभिसरणही होऊ शकत नाही. मग त्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागाकडे संक्रमित म्हणजे ट्रान्सफर होत नाही आणि आतला भाग हा दीर्घकाळ हा कायम राहतो. जो आतला भाग आहे अशामुळे तो काय होतो, दीर्घकाळ कायम राहतो. तरीही थोडी उष्णता वरील झाकणाच्या बाजूकडून व काचेतून अल्प वाहनामुळे बाहेर येतच राहते. बघा, त्यांनी काय सांगितले, तरीही थोडी उष्णता वरील झाकणाच्या बाजूकडून, म्हणजे झाकणाचं जे बाजू आहे त्या झाकणाच्या बाजूकडून व काचेतून अल्प वाहनामुळे बाहेर येते, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये जी वाफ आहे, जी उष्णता आहे ती बाहेर येत असते. त्यामुळे 2-3 तासानंतर आतील उष्ण पदार्थ तेवढा उष्ण राहत नाही. त्यामुळे 2-3 तास झाले की त्याच्यानंतर जो पदार्थ पहिला जेवढा 2 तासापूर्वी 3 तासापूर्वी गरम होता तेवढाच तितकाच गरम राहणार नाही, परंतु थोड्याफार प्रमाणात तो गरम राहत आहे. हा उष्ण पदार्थ आहे आणि ही निर्वांत पोकळी आहे. बघा, त्यातील हवा काढून घेतली आहे म्हणून ती निर्वांत पोकळी. सर जेम्स ड्युमर यांनी 1892 मध्ये पहिला थर्मस फ्लास्क तयार केला होता, की जे आपले शास्त्रज्ञ आहेत, सायंटिस्ट आहेत, त्यांनी सर जेम्स ड्युमर यांनी 1892 मध्ये म्हणजेच पहिला थर्मस फ्लास्क तयार केलेला होता. अशा प्रकारे फ्लास्क तयार करण्याचं जे कार्य आहे ते शास्त्रज्ञांनी केलं होतं आणि त्यांच्या मार्फत की जे आपण थर्मस आज पूर्ण जगभरामध्ये त्याचा वापर केला जात आहे, विशेष करून दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये, की ज्यांना ज्यांना दिवस जे रात्रच्या नाईट शिफ्टमध्ये आहे, ज्यांना जेवण गरम करण्याचं तिकडे गेल्यावर प्रॉब्लेम होऊ नये यासाठी तिथे देखील थर्मासच्या जेवणाच्या डब्यामध्ये त्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे यांनी जो थर्मास बनवला आहे हा आजचा जगभरामध्ये प्रचलित झालेला आहे आणि त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये देखील केलं जात आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण आज पूर्ण जो पाठ पाहिला, जो उष्णता, त्या पाठामधून आपण पाहिलं आहे की उष्णता म्हणजे काय, उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय, वहन म्हणजे काय, हा देखील पाठ घेतलेला आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत सारांशाच्या माध्यमातून उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय, की उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे होय. उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे जाते. म्हणजे त्यांनी सांगितले की उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय, की उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे म्हणजे उष्णतेचे संक्रमण होय. उष्णतेचे संक्रमण हे गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे जाते, की एका गरम पदार्थाला उष्णता दिली तर ते हळूहळू प्रसरण पाहून ते थंड वस्तूकडे त्याचे प्रसरण होत असते. हे देखील आपण पाहिलेले आहे. नेक्स्ट आपण पाहिलं आहे उष्णतेचे वहन स्थायू पदार्थामधून होत असते. जे उष्णतेचे जे वहन आहे, जो स्थायू पदार्थ कोणते आहेत आपण पाहू शकतो. जे धातू आहे, लोखंड आहे, पितळ आहे, तांबा आहे, निकेल आहे, हे जे सर्व स्थायू पदार्थातून त्याचे वहन होत असते. म्हणजेच उष्णता वहनास पदार्थाच्या माध्यमाची आवश्यकता असते. जर उष्णतेचं वहन व्हायचं असेल तर आपल्याला पदार्थ हा एक माध्यम असणं गरजेचं आहे. परंतु त्याला अपवाद काय आहे, प्लास्टिक आहे आणि रबर आहे. बरोबर मुलांनो, जे लाकूड आहे हे काय, त्याला अपवाद आहे. हे देखील आपण त्याच्या माध्यमातून पाहिले होते. आपण नेक्स्ट पाहिलं उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होते, की उष्णतेचे वहन आहे ते प्रवाह म्हणजे ते हळूहळू वाहत पुढे जाते. या क्रियेस उष्णतेचे अभिसरण म्हणतात. उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होते व यालाच आपण काय म्हणणार, अभिसरण म्हणतात. अभिसरण द्रव आणि वायू रूप पदार्थामध्येच होऊ शकते. अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. बघा, आता इथे नोट डाऊन करण्याची गरज आहे, की अभिसरण हे द्रव आणि वायू रूपामध्ये होत असते, ते स्थायू रूपामध्ये होत नाही. त्यामुळे अभिसरणातील माध्यमाची ही देखील आवश्यकता तितकीच असते.
बघा, जो आपला नेक्स्ट आहे, माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण म्हणतात. की माध्यम नसतानाही उष्णतेच्या संक्रमणास काय म्हणतात? बघा, माध्यम नसताना होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण म्हणतात. म्हणजे प्राण कुठून आहे? की जे सूर्य आणि जी पृथ्वी आहे, की त्याच्या सूर्यापासून जे आपल्याला उष्णता मिळते त्याला आपण काय म्हणत आहोत? प्रारण म्हणतात. म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचं माध्यम नाहीये आणि माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेला आपण काय म्हणत आहोत? प्रारण असे म्हणत आहोत. बघा, आपण नेक्स्ट पाहत आहोत, तांबे, लोखंड यासारखे धातू उष्णतेचे सुवाहक असतात, तर रबर, प्लास्टिक हे पदार्थ उष्णतेचे दुर्वाहक असतात. हा देखील आपला घटक इथे शिकून झालेला आहे की जे सुवाहक पदार्थ कोणते आहेत? तांबे, लोखंड यासारखे धातू ते उष्णतेचे सुवाहक आहेत, तर रबर, प्लास्टिक हे पदार्थ उष्णतेचे दुर्वाहक आहेत. त्यांनी याचं देखील आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. आता बघा, आपण पुढचा जो पॉईंट आहे, उष्णतेमुळे स्नायूचे प्रसरण होते व उष्णता काढून घेतलं ते पुन्हा मूळ स्थितीत येते. उष्णतेमुळे स्नायूचे प्रसरण होत असते, परंतु ते काढून घेतले तर पुन्हा ती मूळ स्थितीमध्ये येते. जशी जी अवस्था असते त्या पदार्थाची त्या अवस्थेमध्ये येण्यास सुरुवात होते. बघा, द्रवाला उष्णता दिली की ते प्रसरण पावतात व तापमान कमी केल्यास ते आकुंचन पावतात. की द्रवामध्ये असणारे जे अणुऋण आहे ते काय पावतात? प्रसरण पावतात आणि आकुंचन पावतात. उष्णता दिल्यास वायूचे आकारमान वाढते व यालाच वायूचे प्रसरण म्हणतात. उष्णता काढल्यास आकारमान कमी होते, म्हणजेच ते आकुंचन होतात. समजलं मुलांना? की उष्णता दिल्यामुळे तर वायूचं काय होत आहे? आकारमान वाढते आणि यालाच आपण काय म्हणत आहोत? यालाच वायूचे प्रसरण म्हणतात आणि यालाच वायूचे प्रसरण उष्णता काढल्यास आकारमान म्हणजेच आकुंचन होत असते. आता आपला जो दुसरा पॉईंट आहे, सर जेम्स जेव्हर यांनी पहिला थर्मास फ्लास्क बनवला व चकचकीत पृष्ठभागामुळे उष्णता पुन्हा पुन्हा परावर्तित होते, म्हणून हा फ्लास्क मधील पदार्थ बराच काळ गरम वा थंड राहू शकतो. की जो आपला थर्मास आहे त्याच्यामध्ये गरम किंवा थंड पदार्थ हा राहण्याची जो प्रयोग आहे तो प्रयोग सर जेम्स जेव्हर यांनी केलेला आहे. हा पहिला थर्मास त्यांनीच बनवलेला आहे की जेणेकरून कशामुळे तो थंड राहतो? की चकचकीत पृष्ठभागामुळे उष्णता पुन्हा पुन्हा परावर्तित होते. की जरी उष्णता बाहेर निघाली ती पुन्हा ती काय होते? रिव्हर्स जाते, ती परावर्तित होते आणि त्याच्यामुळे हा पदार्थ बराच काळ गरम किंवा थंड या दोन्ही प्रकारात राहू शकतो. तर अशा प्रकारे मुलांना आज आपण या पाठामधून उष्णता जो आपला पाठ आहे पाठाच्या माध्यमातून आपण सर्व जे टॉपिक आहे ते कव्हर करून घेतलेले आहेत. आपण सर्व घटकाकडे आपण पाहिले आणि सर्व घटकांचं आपण स्पष्टीकरण चित्राच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं आहे. तर मुलांना आता या पाठामध्ये येणारे जे प्रश्न उत्तर आहे म्हणजे सराव, खेळ, परीक्षा प्रश्न उत्तर ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील बघण्याचा आपण आता प्रयत्न करूया.